स्टार्ट करू म्हणते मी. सगळ्यांना नमस्कार. अ, स- तुम्ही अनम्यूट नाही केलं स्वतःला, बबडेकर मॅडम. रंजना. हा हा हा. हा. आपल्या बॅकग्राऊंडला ज्यांच्याकडे कुठे काही नॉईज असेल तर त्या लोकांनी अनम्यूट नका करू. पण जर थोडे शांत ठिकाणी बसलेले असाल, डिस्टर्बन्स होणार नसेल तर आपण एक अजून काही पार्टिसिपंट जॉईन होईपर्यंत आपण बोलू शकतो. अवंतिकाने तुम्हाला जॉईन व्हायला सांगितलं, राईट? हो हो आणि हो हो मॅडम. ती नाही झाली पण जॉईन अजून. अरे हो हो हा. का. जॉईन झालेली पार्टिसिपंट सगळ्यांनी स्वतःला स्वतःचे व्हिडिओ दाखवले तरी चालतील आणि अनम्यूट केलं तरी चालेल स्वतःला. अजून आपलं इनफॉर्मल चाललंय. अच्छा हो हो. अजून 2 मिनिट वाट बघून आपण सुरुवात करू की आपण उद्यापासून काय करणार आहे क्लासमध्ये, आणि क्लास आपल्याला किंवा कोर्स आपल्याला कोणत्या प्रकारे मदत करणार आहे. तर आपण हे अच्छा. बघणार आहोत. माझा आवाज येतोय व्यवस्थित सगळ्यांना? हो येतोय. वैष्णवी, आवाज येतोय? सर, मनीषा नागरगोजे मॅडम, रंजना मॅडम, वैष्णवी, तुम्ही जॉईन करा त्यासाठी तुमचे आभार. आणि आपण मीटिंगची सुरुवात करूयात. आय होप सगळ्यांना आवाज येतोय, मी दिसते सगळ्यांना. तर आपल्याला जेव्हा इंटरॅक्ट करायचं तेव्हा व्हिडिओ ऑडिओ ऑन केले तरी चालतील आणि आता तुम्ही ते ऑफ ठेवले तरी चालतील. सगळ्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ ऑफ ठेवले तरी चालणार आहेत. पण माझा आवाज यायचा बंद झाला किंवा काहीही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही मला चॅटबॉक्स मध्ये सांगू शकता किंवा स्वतःला अनम्यूट करून तुम्ही सांगू शकता. ते व्हिडिओ मीट करायचा म्हणजे हो. व्हिडिओ ऑफ ठेवा 10 मिनिटांसाठी. व्हिडिओवर क्लिक करा म्हणजे ते दुसरंच. तर आपण सुरुवात करूयात. यापैकी काही लोकांना ऑलरेडी माइंडफुलनेस म्हणजे काय याची थोडी कल्पना आहे, कारण मी याआधी पण काही प्रोग्राम्स घेतलेले आहेत. तर त्यामध्ये मी बऱ्याच डिटेलमध्ये सगळं एक्सप्लेन केलं होतं. तर त्या लोकांसाठी आज मी काही म्हणजे खूप वेगळं काही सांगणार आहे असं काही नाहीये. मात्र आपण याला कोर्स का म्हणतोय आणि उद्यापासून आपण जे सकाळी 6 ते 6:30 असं जे काही प्लॅन केलेलं आहे मेडिटेशन सेशन, तर त्याचं महत्त्व काय असेल किंवा तुम्ही ते का जॉइन करावं? तुम्ही ऑलरेडी जॉइन केलंय म्हणजे कुठल्यातरी विश्वासाने जॉइन केलंय. तर मेडिटेशनची जी पहिली
संकल्पना आहे किंवा माइंडफुल होण्याची, तर ती म्हणजे आपण हे करतोय तर काही चांगलंच होईल किंवा ही आपली स्वतःची नैसर्गिक देणगी आहे आपल्याला असलेली एक मनुष्य म्हणून. याचा स्वीकार तुम्ही ऑलरेडी केलाय असं यातून सिद्ध होतं. तर आपल्याला मेडिटेशन आणि ब्रेथ हे केल्याने काय साध्य होणार आहे, तर आपण वर्तमानात राहणार आहोत आणि भविष्याविषयी जी काही तरतूद करायची असते किंवा जे योजना करायच्या असतात, तर त्याविषयीचं जे अतिशय क्लिअर किंवा आपल्याला स्वच्छ असं जे एक दृष्टिकोन हवाय, त्यामध्ये आपल्याला मेडिटेशन मदत करणार आहे. आपला श्वास ही आपली निसर्गाशी आपल्याला जोडणारी एक लयबद्ध हालचाल आहे. निसर्गाला पण एक रिदम आहे, एक ताल, लय ज्याला म्हणू शकतो आपण. जे आपल्याला समुद्राच्या भरती ओहोटीमध्ये दिसतं, जे आपल्याला दिवस-रात्रमध्ये दिसतं, जे आपल्याला बदलणाऱ्या ऋतूंमध्ये दिसतं. तर हा निसर्गच ऑलरेडी रिदमिक पद्धतीने चालू आहे. त्यामध्ये कधी-कधी जेव्हा तो रिदम बिघडतो, ती लय बिघडते, तेव्हा त्याचे परिणाम आपण सगळेच भोगत असतो. ते कधी लहान असतात, तर कधी मोठे, कधी जाणवण्या इतपत, तर कधी अगदी खूप मोठं डिस्ट्रक्शन किंवा विनाश करणारे असतात. मग आपण निसर्गाचाच एक भाग असल्यामुळं आपल्याला पण ही देणगी मिळाली आहे, की आपण एका लयबद्ध पद्धतीने श्वसन करत असतो. ते जनरली आपण त्याची जाणीव ठेवत नाही किंवा जाणे जाणवून घेऊन आपण श्वसन करत नाही. बऱ्याचदा असं होतं, की आपलं त्याकडे लक्षही नसतं. पण हाच आपला श्वास हा आपल्या मनात जे काही चालू आहे किंवा आपण ज्या कशाचा विचार करत आहोत, आपल्या मेंदूच्या आतमध्ये, मनाच्या आतमध्ये आणि आपल्या सभोवताली जे काही घडतंय, त्याप्रमाणे आपल्या या लयबद्ध श्वसनामध्ये सुद्धा बदल होत असतात. आणि म्हणून या श्वासाकडे लक्ष देणं हे आपल्याला पुन्हा-पुन्हा वर्तमानाशी जोडतं. आपल्याला ध्यानधारणा करायची असते, तेव्हा जेव्हा मन इतरत्र भटकतं, तेव्हा त्याला पुन्हा एकदा त्या ध्यानाच्या अवस्थेत, त्या मेडिटेशनच्या स्टेजमध्ये आणण्यासाठी आपल्याला आपला श्वास मदत करतो. आता हे ब्रीथिंग आपण प्राणायाममध्ये सुद्धा करतो किंवा इतरही पद्धतीच्या श्वसनाचे व्यायाम आहेत. तर यापैकी आपण काय करणार आहोत बाबा उद्यापासून? तर आपण काही खूप असं गुंतागुंतीचं काहीतरी खूपच कधीच न ऐकलेलं, पाहिलेलं असं काही नाही करणार आहोत. आपण आपल्या ध्यानाची सुरुवात, मेडिटेशन सेशनची सुरुवात ही श्वासाकडे लक्ष देऊन आणि ज्या श्वसनाच्या हालचाली किंवा ज्या श्वसनाचे जे काही व्यायाम आहेत, तर त्या व्यायामांपैकी काही निवडून आपण त्यांच्यापासूनच सुरुवात करणार आहोत. ज्या की मुळे आपला मेंदू इतरत्र भटकण्याचा थोडासा कमी होऊन तो आपल्याला ध्यान करायला मदत करेल. आणि आपल्याला जे काही बऱ्याच जणांना असं जाणवतं, की ध्यानाची सुरुवात केली, पण लगेच झोप लागून गेली. तर या गोष्टी या श्वसनाने सुरुवात केल्यामुळे, श्वासाकडे लक्ष देत राहिल्यामुळे मेंदूला ताजेपणा येतो, थकवा कमी होतो मेंदूचा आणि झोप लागण्याची शक्यता सुद्धा कमी होते. आता पुढे आहे, की माइंडफुलनेस मेडिटेशन्स करायचेत म्हणजे काय? तर जॉइन केलेल्या अनेक लोकांना असं वाटत असेल किंवा ते ऑलरेडी कुठलं ना कुठलं नामस्मरण किंवा इतर पद्धतीचे ध्यानधारणा जसं की त्राटक असतं एखाद्या ज्योतीकडे बघून किंवा कधी-कधी एकाच गोष्टीवर आपलं पूर्ण लक्ष केंद्रित करून, एखाद्या आलंबनाकडे लक्ष देऊन. तर आपलं माइंडफुलनेस हे या पद्धतीचं नसून, ते आपल्याच आतमध्ये काय चाललंय किंवा आपल्या सभोवताली त्या एका क्षणी काय चाललंय, याकडे मुद्दाम लक्ष देण्याचं हे विज्ञान आहे. विज्ञान यामुळं कारण यावर जे झालेलं संशोधन आहे, ते संशोधन याची आपल्याला किती मदत होऊ शकते आपल्या शारीरिक आणि मानसिक व्याधी कमी करण्यामध्ये किंवा आपल्याला कसल्याच व्याधी नसतील. आता जॉइन करणाऱ्यांपैकी अनेक लोक असे असतील, की ज्यांना वाटेल, की मला तर कसला त्रासच नाहीये. पण अशाही स्थितीमध्ये मनात हे तर सुरू असतंच मनुष्याच्या. त्याला हे माहिती असल्यामुळे, की सगळं अनित्य आहे किंवा सगळं इम्परमनंट आहे. सगळं काही जे आपल्या आजूबाजूला, आपल्या स्वतःमध्ये चालू आहे, ते शाश्वत नाहीये. ते संपणारं आहे. ते बदलणारं आहे. ही जाणीव सुद्धा माणसाला जी अगदी त्याला
लहानपणीच्या कळत्या वयापासून मेंदूमध्ये ठासून भरली जाते. कारण तो नोटीस करायला लागतो, की जे काल घडत होतं ते सगळं आज तसंच नाहीये. मागच्या वर्षासारखं यावर्षी नाहीये. अनुभव बदलतो, आजूबाजूची माणसं बदलतात, वातावरण बदलतं, स्वतःच्या मनातले भाव बदलतात, आपलं शरीर बदलत असतं. हे सगळं बदलत असताना कुठेतरी शाश्वतच सगळं मिळत राहावं. जो आनंद आज आहे तो तसाच राहावा. जो एक्सपिरियन्स आज केला कुठल्याही पद्धतीचा आनंदाचा, कुठे फिरायला जाणं असो, की कुठलं गाणं ऐकणं असो, की कुठलं आवडीचं पदार्थ खाणं असो. तर हा आनंद असाच टिकावा, ही धारणा कुठेतरी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतेच. आणि ती आपल्याला आनंदी राहण्यापासून परावृत्त करते. कारण आपण असं जेव्हा विश करतो किंवा जेव्हा आपण ही इच्छा ठेवतो, की सगळं हे परमनंट असावं किंवा हे अजून असंच असावं, तेव्हा मुळातच आपण भविष्याचा विचार करत असतो, वर्तमानाचा नाही. मग आता बऱ्याच लोकांचा हा त्रास आहे त्यांना असलेला किंवा प्रॉब्लेम आहे त्यांचा, की ते जास्तीत जास्त भूतकाळाविषयी विचार करतात. हे असं नको होतं व्हायला, ते तेव्हा चांगलं होतं. हे असं बदललं, ते तसं का झालं? व्यक्तींविषयी, घटनांविषयी, यशापयशाविषयी